Welcome you all students in the summary of the lesson The Cop and the Anthem, written by William Sidney Porter, an American writer better known by his pen name O. Henry. Students, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel and press the bell icon to get notifications of all upcoming videos for the standard 10th and 12th English. The story The Cop and the Anthem is one of the O. Henry's well-known stories. The main character in the story is Sophie, who is a vagabond. He is without home and without jobs. He has a criminal background and has been several times to jail. As he has no house, a park bench is his bed and there he faces the chilling cold. He thinks if he is in prison, he would not have to face the chilling cold, and so he wills to re-enter into the prison. Now let's see the lesson. What does Sophie do to re-enter into the prison, whether he succeeds or not. Sophie left his bench and strolled out of the square and across the level C asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. आता एका पार्कमधला जो बेंच असतो तो सोफीचं घर आहे. त्या ठिकाणी सोफी राहायचा, झोपायचा. आता सोफी स्ट्रॉलिंग करायला लागला, वॉकिंग करायला लागला. तो ज्या ठिकाणी आहे तो आता एक चौक आहे. त्या चौकामध्ये एक ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू म्हणजे एका रोडचं नाव आहे फिफ्थ ॲव्हेन्यू. ते दोन्हीही रोड सोबत मॅच झालेले आहे आणि त्याच ठिकाणी सी ऑफ ॲस्फाल्ट म्हणजे डांबरासारखा दिसणारा एक पदार्थ आहे ज्याचा वापर रोड बनवण्यामध्ये, रोडच्या कामांमध्ये याचा वापर होतो. तर तोही पदार्थ त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर अशा ठिकाणी सोफी आला. आता तो ब्रॉडवेला अप या दिशेनं गेला आणि कुठेतरी तो टर्न झाला. आता तो एका लक्झरियस कॅफेसमोर आला आणि त्या ठिकाणी तो थांबला. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. He was 7. आता सोफी हा कॉन्फिडंट होता कारण त्याच्या अंगावर जे जॅकेट होतं ते फार चांगलं होतं आणि त्याला एक लोवेस्ट बटन पण होतं. ही वॉज 7. त्यानं दाढी पण केली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम. त्याचा कोट हा नीटनेटका होता. अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि त्याच्याकडे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पण होतं. त्याला ब्लॅक बो म्हटलेलं आहे, जे त्याला एका मिशनरी लेडीनं प्रेझेंट केलं होतं ऑन थँक्सगिव्हिंग डे म्हणजे नोव्हेंबर महिन्यातला जो 4था थर्सडे आहे त्या दिवशी. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. फक्त आता त्याला रेस्टॉरंटमध्ये अनसस्पेक्टेड म्हणजे निसंशयपणे प्रवेश दिला गेला पाहिजे. सक्सेस वुड बी हिज. यश त्याचंच असेल. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि टेबलवर बसल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जो पोर्शन त्याच्या शरीराचा वेटरला दिसणार होता तो फार चांगला होता. त्यामुळं वेटरला असं बिलकुलच वाटणार नाही की हा व्यक्ती साधा आहे किंवा याच्याकडे पैसे आहेत किंवा नाही. आता तिथं गेल्यावर सोफी विचार करतो की अ रोस्टेड मलाल डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आता तिथं गेल्यानंतर तो बघा काय काय घेणार आहे. एक रोस्टेड मलाल डक म्हणजे एक रानटी कबूतर जे रोस्टेड केलेलं आहे. त्यानंतर वाईन, दारू, चीज म्हणजे पनीर, कप ऑफ कॉफी आणि सिगार इत्यादी गोष्टी तो घेणार आहे. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. तो विचार करतो की सिगारसाठी $1 इनफ असेल काय. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फॉर एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि तो विचार करतो की $1चं मी बिल केल्यानंतर काय माझा रिवेंज घेण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटला ते बिल पुरेसं असेल. अँड एट द मीड वुड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि मग तो विचार करतो की एवढ्यासोबतच कदाचित भागणार नाही, म्हणून तो विचार करतो की यासोबतच मी काय करेल, मीठ पण घेईल म्हणजे मटण पण घेईल. आणि असं जर केलं तर हे मला
माझ्या विंटर आयलँडला पोहोचवण्यासाठी मला हेल्पफुल राहील. त्याचं विंटर आयलँड कोणतं? तर प्रिझन. प्रिझन हे त्याचं विंटर आयलँड आहे. हिवाळ्यामधलं जे त्याचं बेट आहे किंवा ज्याला तिथं जायचं आहे ते त्याचं डेस्टिनेशन आहे, त्याचं आयलंड आहे प्रिझन. आणि या हॉटेलच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी जाऊ इच्छितो. आता तो कसा जाणार? तर त्यानं ठरवलेलं असते की मी हॉटेलमध्ये जाईल, त्या ठिकाणी मी जे काही खायचं ते खाईल. माझ्याकडे पैसे नाही आणि पैसे नाही म्हणून माझा बदला घेतला जाईल किंवा मला पोलिसांच्या ताब्यात दिल्या जाईल. आणि जर मला हॉटेल मॅनेजमेंटने पोलिसांच्या ताब्यात दिलं तर साहजिकच मला तुरुंगवास होईल आणि मी त्या ठिकाणी 2-3 महिने आरामात राहू शकेल. आता अजून सोफी रेस्टॉरंटमध्ये गेलाच नाही. तो केवळ रेस्टॉरंटच्या दारावर आहे आणि फक्त विचार करत आहे. बट ॲज सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, जसा त्याने रेस्टॉरंटच्या डोअरमध्ये प्रवेश केला, द हेड वेटर्स आय फेल्ड अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट शूज. तशीच त्या रेस्टॉरंटच्या हेड वेटरची नजर याच्या टॅटर्ड म्हणजे फाटलेल्या ट्राउझर्स पॅन्टकडे आणि डिकेडंट शूज म्हणजे जे वोर्न आउट झालेले शूज आहे, जोडे आहे, खराब झाले, त्या जोड्यांवर आणि याच्या फाटलेल्या कपड्यांवर, पॅन्टवर त्यांची नजर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स, त्या वेटरचे हँड्स कसे होते? स्ट्रॉंग अँड रेडी. टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम, त्यांनी सोफीला टर्न अबाउट केलं, परत फिरवलं आणि त्याला कन्वेड सांगितलं इन सायलेन्स. अँड हेस्ट टू द साईड वॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिनास्ट मलाड. तर त्या हेड वेटर्स आणि इतर वेटर्सनं त्याला परतून लावलं आणि त्याला शांततेमध्ये बाहेर ढकललं. ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मिनास्ट मलाड, याचा अर्थ असा आहे की असं केल्यामुळं काय झालं? ॲव्हर्टेड म्हणजे टळलं. काय टळलं? इग्नोबल फेट. इग्नोबल फेट म्हणजे डिसऑनरेबल नशीब. कुणाचं? ऑफ द मिनास्ट मलाड, त्या रानटी बदकाचं जे नशीब होतं ते आज टळलं. म्हणजे आज तो मरणार होता, तो सोफीच्या पोटामध्ये जाणार होता, पण असं आज होऊ शकलं नाही. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता सोफीनं काय केलं? तो जो ब्रॉडवे होता, ज्या ब्रॉडवेला ते रेस्टॉरंट होतं, तो ब्रॉडवे आता त्यानं सोडला. इट सीम दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी इझी वन. आता त्याला असं वाटू लागलं की त्याचा जो मार्ग आहे कशासाठी? टू कोवेटेड आयलँड. कोवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर्ड आयलंड. तर तो मार्ग त्याचा इझी नाही असं त्याला वाटायला लागलं. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइज्ड. आणि तो आता विचार करायला लागला की कुठला तरी नवीन मार्ग मला शोधावा लागेल. लिंबो म्हणजे बॉर्डर बिटवीन हेवन अँड हेल. तर मला कुठला तरी मार्ग हेवनपासून हेलमध्ये जाण्यासाठी किंवा हेलपासून हेवनमध्ये जाण्यासाठी जो काही माझा मार्ग आहे म्हणजे लिंबो आहे, तो मला डिवाइस करावा लागेल, शोधावा लागेल. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th ॲव्हेन्यू. आता एक त्या 6th ॲव्हेन्यू या रोडच्या कॉर्नरला इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. म्हणजे कस्टमरला आकर्षित करण्यासाठी अत्यंत आकर्षकपणे डिस्प्ले होईल असे त्या ठिकाणी सामान ठेवलेलं होतं. बिहाइंड प्लेट ग्लास, जो आपण विंडोला किंवा दरवाजाला ग्लास लावतो त्या ग्लासला म्हटलेलं आहे प्लेट ग्लास. तर त्या प्लेट ग्लासच्या मागं सर्व वस्तू ठेवल्या होत्या आणि त्या कस्टमरला दिसतील आणि त्या पाहून कस्टमर आकर्षित होईल आणि दुकानामध्ये येईल अशा पद्धतीने त्या वस्तू ठेवल्या होत्या. मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आणि तो जो शॉपचा विंडो होता त्यामुळे अट्रॅक्टिव्ह दिसत होता. आता सोफी त्या ठिकाणी गेला. सोफी टूक अ स्टोन. आणि सोफीने आता एक स्टोन घेतला अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आणि त्याने तो स्टोन त्या ग्लासवर मारला. जसा स्टोन मारला तो ग्लास फुटला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. आणि आवाज ऐकल्याबरोबर आजूबाजूचे लोक धावतच तिथं आले आणि त्यांच्यासोबतच एक पोलिसमॅनसुद्धा होता इन द लीड म्हणजे त्या लोकांच्या समोर. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. आणि सोफी त्या ठिकाणीच उभा होता,
त्याचे हात त्यानं आपल्या पॉकेट्समध्ये घातले होते अँड स्माइल्ड ॲट द स्लाईट ऑफ ब्रास बटन. आणि आपल्या जॅकेटच्या ब्रास बटनकडे पाहून तो स्माईल करत होता. व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट एन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. आता त्या ठिकाणी जो पोलीस ऑफिसर आला त्याने रागाने विचारलं, व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट. तो माणूस कुठे आहे ज्यानं हे केलं, असं त्याने विचारलं. असं विचारल्याबरोबर सोफी काय म्हणतो, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. काय तुम्हाला असं वाटत नाही की हे मी केलं असेल, सेड सोफी. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. त्यानं ते एवढ्या फ्रेंडली व्हॉइसमध्ये विचारलं की जणू काही तो त्याच्या गुड फॉर्च्यूनसाठी त्याला काहीतरी ग्रीट करत आहे, शुभेच्छा देत आहे. अशा पद्धतीने त्यानं त्या पोलिसमॅनला विचारलं की काय तुम्हाला वाटत नाही की हे काम मी केलेलं असेल. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. आता असं सोफीनं त्याला म्हटलं की काय तुम्हाला हे वाटत नाही का हे मी केलं असेल, असं त्यानं सांगितल्यावरही पोलिसमॅननं रिफ्यूज केलं टू ॲक्सेप्ट सोफी ॲज अ क्ल्यू. म्हणजे पोलिसमॅनला बिलकुल असं वाटलं नाही की सोफी हा गुन्हेगार असेल. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आता तो पोलीस त्याला म्हणायला लागला की मेन हू स्मॅश विंडोज, जे लोक विंडोजला फोडतात, जे लोक असे तोडफोड करतात, ते त्या ठिकाणी थांबत नाही टू चॅट विथ पोलीस. पोलिसांना ते बोलत पण नाही आणि पोलिसांना बोलण्यासाठी थांबत नाही. दे टेक टू देअर हिल्स. ते पळून जातात. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि त्याच वेळेला त्या पोलिसमॅनने एका कुठल्या तरी माणसाला पाहिलं की तो रस्त्याने एका कारच्या मागं धावत होता. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्युएट. आणि जसं त्यानं त्या माणसाला पाहिलं त्या पोलिसाने सुद्धा त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. सोफी विथ डिस्गस्ट. आता या ठिकाणी सोफी नाराज झाला. विथ डिस्गस्ट म्हणजे तो नाराज झाला. इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग. आणि आता तो इकडे तिकडं फिरायला लागला. ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि आता तो इकडे तिकडं फिरायला लागला कारण तो दुसऱ्यांदा अनसक्सेसफुल झाला होता. पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये आणि दुसऱ्यांदा आता या ग्लासच्या दुकानाच्या बाहेर. दोन्ही ठिकाणी त्याची अपेक्षा होती की पोलिसांनी त्याला पकडावं आणि तुरुंगात टाकावं जेणेकरून थंडीपासून त्याला स्वतःचा बचाव करता येईल. परंतु तो आपल्या दोन्ही अटेम्प्टमध्ये या ठिकाणी ही गॉट फेल्युअर. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. आता स्ट्रीटच्या अपोजिट साईडला त्या ठिकाणी सुद्धा एक रेस्टॉरंट होतं ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. आणि ते रेस्टॉरंट थोडं साधंसुद्धा वाटत होतं. त्या ठिकाणी नो ग्रेट प्रिटेन्शन्स म्हणजे जास्त सोंगं ढोंगं केलेलं त्या ठिकाणी काहीही दिसत नव्हतं. म्हणजेच ते साधं एक रेस्टॉरंट होतं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाईट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. लार्ज ॲपेटाईट म्हणजे मोठी भूक कमी पैशामध्ये भागवल्या जात होती. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. त्या ठिकाणचे जे सामान होते आणि जे काही वातावरण होतं ते थोडं जाड होतं किंवा घट्ट होतं. इट्स सूप अँड नेपरी थिन. पण त्या ठिकाणची जे सूप होतं, त्या रेस्टॉरंटमध्ये जे मिळणारं सूप होतं ते पातळ होतं. आणि नेपरी म्हणजे नॅपकिन, ते सुद्धा पातळ होते. इन टू धिस पॅलेस सोफी बिटूक हिमसेल्फ विथ चॅलेंज. आता या रेस्टॉरंटमध्ये सोफी हा आला. तो तिथं आला, त्याला कोणीही अडवलं नाही. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफस्टिक. तो आता टेबलवर आला आणि त्याने ऑर्डर दिली बीफस्टिक. बीफस्टिक म्हणजे एक मटन. आणि त्यानं ते कन्झ्युम केलं, खाल्लं पण. त्यानंतर फ्लॅपजॅक्स म्हणजे काही केक्सचा प्रकार असतो. त्यानंतर डोनट्स, हे सुद्धा एक फ्राईड केक्स असतात. आणि पाय म्हणजे बेक्ड डिश ऑफ फ्रूट्स किंवा मीठ किंवा व्हेजिटेबल, म्हणजे एक सलाद प्रमाणे. तर त्यानं ते खाल्लं. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट. त्याने एक फॅक्ट सांगितली की द मायन्युटेस्ट कॉईन. मायन्युटेस्ट कॉईन म्हणजे सर्वात मायन्यूट असलेला कॉईन म्हणजे एकही पैसा. अँड हिमसेल्फ वेअर्स टोटल स्ट्रेंजर म्हणजे त्याच्याकडे कुठलाही पैसा नाही असं त्याला म्हणायचं होतं. परंतु हे त्यानं केव्हा सांगितलं, सर्व खाऊन झाल्यानंतर.
आणि एवढं झाल्यानंतर आता सोपी त्या वेटरला म्हणतो, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेट सोपी. आता सोपी त्याला म्हणतो की नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप, चला घाई करा आणि पोलिसाला बोलवा. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग, आणि जेंटलमॅनला असं वेटिंगवर ठेवू नका. जेंटलमॅन कोण? तर सोपी. आणि कशाच्या वेटिंगवर? तुरुंगाच्या वेटिंगवर. नो कॉफ फॉर यू सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड आय लाईक अ चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. आता असं त्यानं म्हटल्यानंतर ते वेटर त्याला म्हणाले की तुझ्यासाठी आता कुठल्याही पोलिसाची गरज नाही. अत्यंत नरम आवाजामध्ये त्यांनी त्याला असं सांगितलं. आणि असं म्हणत त्यांनी म्हटलं की हे कॉन. हे कॉन म्हणजे कुणाला तरी त्यांनी आवाज दिला. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच सोपी. त्याला एक कॅलस पेवमेंट म्हणजे खूप जोरात थापड मारली आणि त्याला तिथून थ्रीव केलं, फेकून दिलं. फिच केलं. फिच म्हणजे थ्रीव, फेकून दिलं. आणि त्याला फेकून दिल्यानंतर ही अरोज, तो उठला. जॉईंड बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन. आणि तो आता असा उठला की जसं काही कार्पेंटरचा रूल जसा ओपन होतो. अँड डस्टेड हिज क्लॉथ्स. आता त्याचे कपडे पण डस्टेड झाले होते, खराब झाले होते. अरेस्ट सीम्ड नाऊ बट अँड इलिसिव्ह ड्रीम. आता त्याची अटक त्याला एक इलिसिव्ह ड्रीम वाटायला लागलं. एक कल्पना वाटायला लागली. त्याला वाटायला लागलं की आता हे डिफिकल्ट आहे. इलिसिव्ह म्हणजे डिफिकल्ट. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि आता त्याचा आयलँड जो होता तो सुद्धा त्याला असं वाटलं की आता तो फार अवे आहे, फार दूर आहे. मी माझ्या आयलँडवर पोहोचू शकत नाही, म्हणजे मी आता तुरुंगामध्ये पोहोचू शकत नाही. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर. आता ज्या वेळेला त्या रेस्टॉरंटमधून त्याला वेटरनं बाहेर फेकलं त्याच वेळेला एक पोलिसमॅनसुद्धा बाजूलाच उभा होता. तो एका ड्रग स्टोअरच्या समोर उभा होता. 2 doors अवे, 2 दुकानं सोडून. लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. तो सोफीकडे पाहून हसला आणि तिथून तो चालता झाला. सोफी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चांटमेंट हॅज रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. आता 3 घटना झाल्या होत्या. तिन्ही ठिकाणी त्याला कोणीही अरेस्ट केलं नाही, सोडून दिलं. हे पाहून आता तो सीज्ड विथ सडन फिअर. आता तो भीतीने ग्रासला. त्याला भीती वाटायला लागली की काहीतरी ड्रेडफुल एन्चांटमेंट, कुठली तरी भयानक जादू त्याच्यावर रेंडर करत होती. कुणीतरी त्याला जादू केलं होतं. रेंडर्ड म्हणजे मेड. हिम इम्युन टू अरेस्ट. आता त्याला कोणीही अरेस्ट करू शकणार नाही. त्याला आता इम्युन टू अरेस्ट म्हणजे त्याला आता शक्तिशाली बनवलं होतं त्या जादूने, असं त्याला वाटायला लागलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक म्हणजे आता तो फारच घाबरला होता. आणि त्यानंतर तो अशा ठिकाणी आला, तिथं एक पोलिसमॅन त्यानं पाहिला. आणि तो पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, एका थिएटरच्या समोर तो बसून होता. आणि हे पाहून ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे बेताल वर्तन करण्यासाठी त्याने सुरुवात केली. आता हा त्याचा 4था प्रयत्न होता. कारण जसं त्यानं पोलिसाला पाहिलं त्यानं बेताल वर्तन करायला सुरुवात केली. कारण त्याला माहीत होतं की मला तुरुंगात नेणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे पोलीस. ऑन द साइडवॉक सोपी बिगॅन टू एल ड्रंकन गिब्बेरिस्ट ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. ही बिगॅन टू एल. त्यानं आता मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. ड्रंकन जणू काही तो पिलेला आहे. आणि गिब्बेरिश म्हणजे अस्पष्ट भाषेमध्ये तो बडबडत होता. आणि त्याने आपला आवाज एकदमच वर चढवला. ही डान्स, तो नाचायला लागला. हाऊल, जोरात आवाज करायला लागला. रेव्ड करायला लागला. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आणि असं करून त्यानं तिथला जो परिसर आहे, ते जे आकाश आहे, स्काईज आहे, त्याला सर्व डिस्टर्ब केलं. तिथल्या वातावरणाला त्यानं डिस्टर्ब केलं. आणि तो डिस्टर्ब यासाठी करत आहे कारण त्याचा उद्देश आहे पोलिसमॅनने त्या ठिकाणी यावं, त्याला थांबवावं, त्याला अरेस्ट करावी आणि त्याला तुरुंगात न्यावं, जेणेकरून तो आपलं रक्षण थंडीपासून करू शकेल.
The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. पोलिसने ते सर्व पाहिलं. हे सर्व पाहिल्यानंतर तो ट्वर्ल करत होता, म्हणजे काहीतरी तो चाळत होता, त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं. आणि चाळत असताना तो त्या ठिकाणी आला. त्याने सोफीकडे पाठ फिरवली आणि लोकांकडे पाहून तो काहीतरी रिमार्क करायला लागला, सांगायला लागला. आता तो पोलिसमॅन लोकांना काय सांगतो पहा. "'Tis one of them L lads celebrating the goose egg they give to the Hartford College." आता तो एका कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि असे बरेच विद्यार्थी आहे ज्यांना कॉलेजने 0 मार्क दिलेले आहे. त्या 0 मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांमधला हा एक लॅड आहे, विद्यार्थी आहे. आणि तो या ठिकाणी सेलिब्रेट करत आहे. तो नॉइझी आहे, फार गोंधळ करत आहे. बट नो हार्म, परंतु कुणाला हा कुठलाच हार्म करत नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. आम्हाला सूचना आहे की अशा मुलांना ते जे करत आहेत ते करू द्या, त्यांना काहीच म्हणू नका. असा संदेश त्या पोलिसमॅनने लोकांना दिला. तो संदेश सोफीने पण ऐकला आणि आता निश्चितच सोफी याही ठिकाणी निराश झाला असेल. डिस्कन्सलेट, सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सलेट म्हणजे व्हेरी अनहॅपी. सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. आता त्यानं त्याचं अनअवेलिंग रॅकेट थांबवलं. अनअवेलिंग रॅकेट म्हणजे अपरिणामकारक कृत्य, म्हणजे ज्या कृत्याचा काहीच परिणाम होत नाही असं कृत्य. परिणाम कुणावर? पोलिसमॅनवर. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. आता त्याला प्रश्न पडला की काय कधीच माझ्यावर कुठला पोलिसमॅन हात ठेवणार नाही, म्हणजे काय मला कुठलाच पोलिसमॅन पकडणार नाही. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्किडिया. आणि आता तो कल्पना करायला लागला की असंच जर चालू राहिलं तर माझं जे आयलँड आहे ते तर मला अनअटेनेबल आर्किडिया दिसतंय, म्हणजे मी तिथं कधीच जाऊ शकणार नाही. असा तो एक पर्वतीय जिल्हा किंवा पर्वतीय प्रदेश आहे, त्याला म्हटलेला आहे आर्केडिया. आणि हा जो आर्केडिया आहे हा पर्वतीय प्रदेश असून त्याला पॅस्टोरल हेवन म्हटलेलं आहे, म्हणजे खेड्यातलं स्वर्ग म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी प्रत्येकाला जावंसं वाटतं. आणि असाच एक आर्केडिया या सोफीसाठी आहे. तो आर्केडिया म्हणजे त्याच्यासाठी आहे प्रिझन, ज्या ठिकाणी त्याला जावंसं वाटतं. पण आता त्याला असं वाटून राहिलं की आता तो त्याच्या आर्केडियाला म्हणजे त्याच्या प्रिझनमध्ये तो कधीच जाऊ शकणार नाही. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. आता चिलिंग विंड वाहतच होती म्हणून त्याने त्याच्या कोटचं बटन लावलं. इन अ सिगार स्टोअर. आता बघा त्यानंतर आता तो कुठे जातो. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आता तो गेला सिगार स्टोअरमध्ये, एका सिगारच्या दुकानामध्ये. त्यानं बघितलं की एक वेल ड्रेस्ड माणूस, चांगल्या कपड्यामधला एक माणूस त्या ठिकाणी सिगार लाईट करून बसला होता ॲट द स्विंगिंग लाईट. आणि त्या ठिकाणी लाईट स्विंगिंग करत होता. ही हॅड सेट ही सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. आणि त्या माणसाकडे एक सिल्क अम्ब्रेला होती, ती त्याने त्या सिगार स्टोअरच्या डोअरच्या बाजूला ठेवली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड साउंटर्ड ऑफ. आता सोफी त्या सिगार स्टोअरमध्ये आला, त्यानं ती अम्ब्रेला ग्रॅब केली, बडकावली, घेतली. साउंटर्ड ऑफ म्हणजे तिथून परत फिरला. विथ इट स्लोली, हळूहळू. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. आता तो जो माणूस होता ज्याची ती अम्ब्रेला होती, त्या माणसाने हे पाहिलं आणि तो आता सोफीच्या मागे मागे फॉलो करायला लागला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. त्याने रागानेच म्हटलं की अरे ही तर माझी अम्ब्रेला आहे, तू कुठे घेऊन चालला. ओ इज इट, असं काय, ही तुमची आहे काय. स्नीड सोफी ॲडिंग इन्सल्ट टू प्रेटी लार्सनी. आणि त्यानं असं म्हटल्याबरोबर अतिशय मॉकिंग करत, स्नीड म्हणजे मॉकिंग करत, टीका करत, त्याला चिडवत सोफी त्याला म्हणाला ओ इज इट, म्हणजे तुझी आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू प्रेटी लार्सनी म्हणजे असं म्हणून
तो त्या माणसाला इन्सल्ट करत आहे टू प्रेट्टी लार्सनी. प्रेट्टी लार्सनी म्हणजे छोटी मोठी चोरी. एखाद्या व्यक्तीने छोटी मोठी चोरी केलेली आहे असं गृहीत धरून त्याचा अपमान करणे. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. ठीक आहे, मी चोरी केलेली आहे, मी तुझी अम्ब्रेला घेतलेली आहे. व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. तू पोलिसमॅनला का बोलवत नाही. आय टूक इट. मी ती घेतली. युअर अम्ब्रेला. तुझी अम्ब्रेला. व्हाय डोंट यू कॉल अ कॉप. असं त्यानं परत त्या व्यक्तीला म्हटलं. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. तो बघ तिकडे एक पोलिसमॅन उभा आहे, बोलव ना त्याला. असं सोपीनं त्या अम्ब्रेला मॅनला, ज्याची ती अम्ब्रेला होती त्याला तो असं बोलला. सोपीचा याही ठिकाणी उद्देश आहे की ज्याची अम्ब्रेला आहे त्या माणसाने पोलिसाकडे तक्रार करावी आणि पोलिसाने येऊन सोपीला अरेस्ट करावं, म्हणजे सोपी तुरुंगात जाईल. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. आता अम्ब्रेला ओनरने सुद्धा त्याच्या स्टेप्स स्लो केल्या. सोपी डीड लाईकवाईज. आणि सोपीने सुद्धा त्याच्या स्टेप लाईकवाईज म्हणजे त्यानं पण तसंच केलं. म्हणजे आता सोपी पण हळूहळू चालायला लागला. विथ प्रीमोनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. विथ अ प्रीमोनिशन म्हणजे आता काहीतरी वाईट घडेल असा विचार करून, की आता माझ्या विरोधात काहीतरी वाईट होईल, म्हणजे पोलीस मला पकडेल, असं काहीतरी होईल अशी एक भावना मनात धरून. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. आता तो पोलिसमॅन जो कॉर्नरला उभा होता, या दोघांचं भांडण पाहून तो त्या ठिकाणी आला आणि त्याने या दोघांवरही नजर फिरवली. ज्याची ती अम्ब्रेला होती तो सोपीला म्हणतो, ऑफकोर्स, अर्थातच. सेड द अम्ब्रेला मॅन, वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक ऑकर्स. इफ इट्स युअर अम्ब्रेला, आय होप यू विल एक्सक्यूज मी. आणि आता तो अम्ब्रेला माणूस या ठिकाणी घाबरल्यासारखा वाटतो आणि तो सोपीला म्हणतो की ठीक आहे, कधीकधी चुका होतात, मला वाटते की तुम्ही मला माफ करा. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की ही अम्ब्रेला तुमचीच आहे, तुम्ही घेऊन जा. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. आता तो अम्ब्रेला ज्याची आहे तो माणूस म्हणतो, मी एका रेस्टॉरंटमध्ये मला ही अम्ब्रेला मिळाली आणि मी ती घेतली. आणि जर तुम्ही आता ओळखलं असेल की ही तुमची आहे, व्हाय आय होप यू विल. मी आता का आशा करणार आहो ह्या अम्ब्रेलाची. यू विल म्हणजे तुम्ही घेऊन घ्या. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. रानटीपणा दाखवत सोपी या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणतो की ऑफकोर्स इट्स माइन, ही माझीच आहे. आता वास्तविक ती सोपीची अम्ब्रेला नव्हती. योगायोग असा झाला की ती अम्ब्रेला त्या माणसाचीही नव्हती. त्यामुळे द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आणि म्हणून आता तो एक्स अम्ब्रेला मॅन म्हणजे ज्याची ती अम्ब्रेला होती सुरुवातीला, तो आता रिट्रीटेड म्हणजे तो मागे हटला. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड. आणि ज्या वेळेला यांचं बोलणं चालू असते त्याच वेळेला तो पोलिसमॅन या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून होता. परंतु आता काय झालं, द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट. आता पोलिसमॅन कुणाला तरी असिस्ट करायला, मदत करायला घाईघाईने कुठेतरी निघून जातो. अ टॉल ब्लॉन्ड. अ टॉल ब्लॉन्ड म्हणजे येलो केस असणारा एक व्यक्ती, एक उंच आणि ज्याचे केस येलो आहे, पिवळे आहे, अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे ब्लॉन्ड. तर त्या ब्लॉन्डला मदत करण्यासाठी पोलिसमॅन धावत गेला. इन ॲन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज ॲप्रोचिंग 2 blocks अवे. आणि तो याच्यासाठी मदत करायला गेला कारण एक कार त्या ब्लॉन्डच्या दिशेने येत होती. कदाचित त्या पोलिसाला वाटलं असेल की ती कार त्याला धडक देईल किंवा त्याला काही नुकसान करेल, म्हणून त्या टॉल ब्लॉन्ड पिवळ्या केसाच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तो पोलीस पण त्या ठिकाणाहून निघून गेला. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड. आता याही ठिकाणी सोफी वॉज डिसअपॉइंटेड. आता त्याला वाटलं होतं की आता तरी तो पोलिसमॅन विल अरेस्ट हिम अँड ही वूड टेक हिम टू द प्रिझन वेअर ही वूड रेस्ट फॉर 2 or 3 months विच वूड सेव्ह हिम फ्रॉम द चिलिंग कोल्ड, बट दॅट कुडंट बी सो. आता तसं याही ठिकाणी होऊ शकलं नाही. सोफी वॉक्ड ईस्टवर्ड. आता सोफी ईस्टवर्ड म्हणजे पूर्वेकडे चालत गेला. थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि आता त्या रस्त्यावर
डॅमेज्ड म्हणजे रस्ता हा डॅमेज झाला होता. रस्ता हा इम्प्रूव्हमेंटचं काम त्या ठिकाणी चालू असेल म्हणून रस्ता कदाचित डॅमेज झाला होता. त्या रस्त्यानं तो जायला लागला. ही हर्ल द अम्ब्रेला अँग्रीली इंटू ॲन एक्सकवेशन. आणि रस्ता दुरुस्तीच्या कामामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असतील, त्या एका खड्ड्यामध्ये, एक्सकेवेशन म्हणजे खड्डा, त्या खड्ड्यामध्ये त्याने त्याची अम्ब्रेला हर्ल केली, फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. आणि अम्ब्रेला फेकून दिल्यानंतर तो त्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांबद्दलही काहीतरी बोलायला लागला. ज्या लोकांनी हेल्मेट्स घातलेलं होतं आणि ज्यांच्याकडे कार्ड्स होते, क्लब्स म्हणजे प्लेइंग कार्ड्स ज्यांच्याजवळ होते, त्या लोकांविषयी तो काहीतरी बोलायला लागला, त्यांना चिडवायला लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आता ज्या लोकांविषयी तो बोलायला लागला, ज्यांच्याकडे हेल्मेट्स होते, ज्यांच्याकडे प्लेइंग कार्ड्स होते, याचा उद्देश होता की त्या लोकांनी याच्यासोबत भांडण करावं, हा त्यांच्या क्लचेसमध्ये सापडावा, त्यांच्या तावडीमध्ये सापडावा, की जेणेकरून त्या ठिकाणी पोलीस येतील आणि पोलीस त्याला तुरुंगात नेतील. पण असं काहीच झालं नाही. ज्या लोकांना हा चिडवायला लागला, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. ते लोक याला राजा समजायला लागले, असा राजा की तो कधीच काही वाईट करू शकणार नाही, चुकीचं करू शकणार नाही. At length, Sophie reached one of the avenue to the east where the glitter and turmoil was but faint. आता प्रत्येक त्याचा प्रयत्न फेल गेल्यानंतर आता तो एका ठिकाणी आला, ॲव्हेन्यूज टू द ईस्ट, पूर्वेकडे एका ठिकाणी आला. तो अशा ठिकाणी आला, त्या ठिकाणी ग्लिटर आणि टर्मॉईल थोडासा फेंट होता. म्हणजे ग्लिटर म्हणजे चकाकी, चमक, आणि टर्मॉईल म्हणजे जो गोंधळ आहे, गोंधळाची जी स्थिती आहे ती थोडी कमी होती, म्हणजे शांतता होती आणि उजेड थोडा कमी होता. अशा ठिकाणी तो आला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर. आता त्याने स्वतःला ड्रॅग केलं, फरफटत आणलं, ओढत नेलं, म्हणजे तो तिकडे गेला मॅडिसन स्क्वेअरकडे. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज इवन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. आता त्याला त्याची होमिंग इन्स्टिंक्ट म्हणजे त्याचं जे घर होतं, होमिंग इन्स्टिंक्ट म्हणजे घराची ओढ, त्याला आता घराची ओढ लागली होती. आता तो तर होमलेस होता, परंतु पार्कमधला जो बेंच होता, ज्या बेंचवर तो झोपायचा, त्या बेंचचीसुद्धा त्याला आता ओढ लागली होती. आता झोपण्याची वेळ झाली होती, संध्याकाळची वेळ झाली होती, आता त्याला आराम करावा लागणार होता आणि म्हणून तो त्या पार्कच्या बेंचच्या दिशेने जायला लागला. But on an unusually quiet corner, Sophie came to a standstill. पण आता अचानकच असं झालं काहीतरी अनयुज्युअल. क्वाईट कॉर्नर, तो एक क्वाईट कॉर्नर होता, शांत कॉर्नर होता. त्या कॉर्नरवर सोफी आला. सोफी केम टू अ स्टँडस्टिल. आणि त्या ठिकाणी आल्यावर सोफी स्तब्ध झाला, शांत झाला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च. त्या ठिकाणी एक जुनं चर्च होतं. ते चर्च क्वेंट होतं. क्वेंट म्हणजे अट्रॅक्टिव्ह, पण ते ओल्ड फॅशन होतं. अँड रॅम्बलिंग म्हणजे इकडे तिकडे पसरलेलं होतं. अँड गॅबल्ड म्हणजे ट्रँग्युलर इन शेप. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. आता त्या चर्चचं या ठिकाणी वर्णन आहे की ते चर्च कसं होतं. इट वॉज अ क्वेंट, ओल्ड फॅशन. रॅम्बलिंग, इट वॉज स्प्रेड हिअर अँड देअर. गॅबल्ड मीन इट वॉज ट्रायंग्युलर इन शेप. देअर वॉज अ विंडो विच हॅड अ व्हायलेट स्टेन. जांभळ्या रंगाची एक खिडकी होती. सॉफ्ट लाईट ग्लोड, आणि त्या खिडकीमधून एक सॉफ्ट लाईट निघत होता, दिसत होता. आणि नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट म्हणजे कुठला तरी कलाकार लॉयटर्ड ओव्हर द कीज, आणि कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटवर तो आपले हात चालवत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबाथ अँथम. आणि तो आता कुठलं तरी अँथम वाजवत होता, सबाथ अँथम. सबाथ म्हणजे एक ख्रिश्चनिटीमध्ये आणि ज्यूजमध्ये एक असा रिलिजियस प्रसंग असतो की त्या प्रसंगी कुठलं तरी म्युझिक प्ले केलं जातं. तर ते म्युझिक प्ले करण्यासाठी तो जो ऑर्गॅनिस्ट होता, कलाकार होता, तो प्रयत्न करत होता, तो म्युझिक वाजवत होता आणि तो स्वतःला त्या म्युझिकमध्ये मास्टर
बनवण्याचा प्रयत्न करत होता. कुठलं तरी अँथम तो त्या ठिकाणी वाजवत होता, सेट करत होता. आणि हे गाणं ऐकत सोफी त्या ठिकाणी उभा होता. For there drifted out to Sophie's ear sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. आणि ते जे ड्रिफ्टेड आउट म्हणजे दुरून येणारं जे म्युझिक होतं, जे तरंगत येत होतं, ड्रिफ्टेड आउट म्हणजे असं तरंगत येत होतं, ते सोफीच्या इयर्सला, कानाला स्वीट वाटलं. आणि त्याने काय झालं, सोफीला कॉट हेल्ड हिम ट्रान्सफिक्ट, आणि त्या म्युझिकमुळं सोफी त्या ठिकाणी स्तब्ध राहिला. अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन म्हणजे कॉइल्स आणि ट्विस्ट. कॉन्व्होल्युशन म्हणजे कॉइल्स आणि ट्विस्ट. ते जे फेन्स होतं, आयरन फेन्स, लोखंडाचं जे कुंपण होतं, ताराचं कुंपण होतं, त्या ठिकाणी भरपूर कॉइल्स होत्या, ट्विस्ट होत्या. त्या ठिकाणी एक कुंपण होतं, त्याला ताराच्या घड्या मारलेल्या होत्या. कॉइल्स आणि ट्विस्ट त्या ठिकाणी होत्या. द मून वॉज अबो. आता ॲटमॉस्फिअर पा कसा आहे की मून वॉज अबो, चंद्र वर होता म्हणजे इट वॉज अ इव्हिनिंग टाईम. फुल अँड रॅडियंट. तो जो मून होता इट वॉज फुल, पूर्ण चंद्र होता, आणि रॅडियंट होता, ब्राईट होता. आणि व्हेकल्स अँड पॅडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. आता त्या ठिकाणी व्हेकल्स फार कमी होते, आणि रस्त्याने जाणारे जे लोक होते पॅडेस्ट्रियन, ते पण फार फ्यू होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली in the eaves or little while the scene might have been a country churchyard. आता ज्या काही स्पॅरोज होत्या त्यासुद्धा ट्विटर करत होत्या, परंतु त्यांचा आवाज हा स्लीपिली होता, म्हणजे जणू काही त्या आता झोपी जात होत्या त्यांच्या घरट्यामध्ये, अशा प्रकारे त्या आवाज करत होत्या. तर एकंदरच द लिटिल व्हाईल द सीन माईट हॅव बीन द कंट्री चर्चयार्ड, म्हणजेच तो जो सीन होता तो एखाद्या कंट्री चर्चयार्डचा सीन होता. एखाद्या खेड्यामधलं जे चर्चयार्ड असते त्याचा तो सीन होता. आणि त्या ठिकाणी जे सुमधुर असं संगीत कोणता तरी कलाकार वाजवत होता, ते संगीत ऐकत सोफी एका ठिकाणी स्तब्ध झाला होता, मंत्रमुग्ध झाला होता. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स, फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. आता ते म्युझिक ऐकता ऐकता त्या म्युझिकने, त्या संगीताने त्याला सिमेंटेड केलं, स्तब्ध केलं, एकाच ठिकाणी रोवल्यासारखं केलं. सोफी आयर्न फेन्सला धरून उभा होता. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज. जे म्युझिक त्याला माहीत होतं, जे म्युझिक त्यानं त्याच्या बालपणामध्ये ऐकलेलं होतं, जेव्हा त्याची लाईफ कशी होती, कंटेन सच थिंग्स ॲज मदर, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्याची आई होती, रोजेस होते म्हणजे चांगले दिवस होते, अँड ॲम्बिशन्स, खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा होत्या, मित्र होते, आणि इमॅक्युलेट म्हणजे परफेक्टली क्लीन आणि सर्व नीटनेटकं असं त्याचं जीवन होतं. इमॅक्युलेट म्हणजे सर्व काही परफेक्ट आणि नीटनेटकं. इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स, त्याचे थॉट्स परफेक्ट होते, क्लीन होते, आणि त्याची कॉलर पण म्हणजे त्याचे कपडे पण नीटनेटके आणि स्वच्छ होते. तर ते दिवस त्याला आठवायला लागले ते म्युझिक ऐकून. आज सोफीकडे कुठलाही फ्रेंड नाही, त्याची मदर नाही, कोणी रिलेटिव्ह नाही. ही इज लिव्हिंग अलोन, ही इज लिव्हिंग अ मिझरेबल लाईफ. परंतु ते म्युझिक ऐकून त्याला ही स्टार्टेड टू rememorize, he started to recall his past memories. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. Conjunction म्हणजे मिक्सअप आयडिया. सोफीचं जे माइंड होतं या ठिकाणी आता ग्रहण करणारं असं माइंड झालं होतं. त्याच्या अगोदर तो कुठलाही रिसेप्टिव्ह नव्हता, पण आता मात्र म्युझिक ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चेंज झालं होतं. इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च, आता त्या ओल्ड चर्चचा जो इन्फ्लुएन्स होता, प्रभाव होता, तो सोफीवर पडला. आणि सोफीवर तो पडल्यानंतर ते ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज. आता एक सडन चेंज, आता एक वंडरफुल, अतिशय चांगला आणि एक सडन चेंज सोफीच्या जीवनामध्ये आला. इन हिज सोल, त्याच्या मनामध्ये एक फरक पडला, त्याचा आत्मा थोडा चेंज झाला, त्याचं मन बदललं. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पीट इन टू व्हिच ही हॅड ट्रम्बल्ड.
आता त्यानं पाहिलं, ही व्ह्यूड म्हणजे त्यानं पाहिलं की तो एका पीटमध्ये पडला होता. पीट म्हणजे खड्डा. आणि रायझिंग हॉरर, एक हॉरर जे रायझिंग करत होतं, कुठलं तरी एक भय होतं, भीती होती, ती वरवर येत होती, वाढत होती. आणि त्या भीतीमध्ये हा ट्रम्बल्ड झाला होता, त्या खड्ड्यामध्ये हा चाचपडत होता. याला कुठे जावं कुठे जाऊ नये हे काही कळत नव्हतं. अशी सिच्युएशन आता सोफीला दिसायला लागली. म्हणजेच काय तर सोफी आता स्वतःबद्दल आता विचार करू राहिला की मी काय आहे, मी काय करत आहे, मी काय करायला पाहिजे, मी पूर्वी काय होतो, ह्या सर्व गोष्टीचा तो आता विचार करत आहे. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, wrecked faculties and base motives that made up his existence. आणि तो आता विचार करायला लागला की त्याचं जे एक्झिस्टन्स आहे, त्याचं अस्तित्व आहे, ते कशानं बनवलेलं आहे. तर डिग्रेडेड डेज, अतिशय खराब असे दिवस, अनवर्दी डिझायर्स, वाईट भावना, डेड होप्स, मेलेल्या आशा, रेक्ट फॅकल्टीज, मोडक्या तोडक्या त्याच्या क्षमता, त्याच्या ॲबिलिटीज, आणि बेस मोटिव्ज म्हणजे त्याचा जो मूळ उद्देश आहे तो सुद्धा फार काही चांगला नाही. तर ह्या सर्व वाईट गोष्टींनी त्याचं एक्झिस्टन्स बनलेलं आहे, याची त्याला आता कल्पना आली. त्यानं स्वतःला आता ओळखलं. अँड आल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. आणि एका सेकंदामध्ये हिज हार्ट रिस्पॉन्डेड, त्याच्या हृदयानं आता रिस्पॉन्ड केलं एका थ्रिलिंग स्ट्रेंज मूडला. तो त्याला स्वतःला चेंज करण्याच्या मूडमध्ये सोफी आहे, हे आता या ठिकाणी दिसून येत आहे. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट. एक मोठी जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा त्याच्या डिस्परेट फॅक्टला बॅटल करत आहे. म्हणजे त्याच्या ज्या डिस्परेट फॅक्ट आहे, म्हणजे अविचारी त्याचं जे वास्तव आहे, डिस्परेट म्हणजे त्याचं वाईट किंवा अविचारी वास्तव, तर त्या अविचारी वास्तवासोबत आता एक युद्ध चालू आहे. त्या स्ट्रॉंग इम्पल्स त्याच्या अविचारी स्वभावाशी आता युद्ध करत आहे. म्हणजे त्याचे अविचारी स्वभाव आणि नवीन निर्माण झालेली त्याची भावना, यामध्ये आता टकराव चालू आहे. टकराव हा की त्याने कोणती भावना स्वीकारावी, काय त्याने नवीन निर्मितीची भावना स्वीकारावी किंवा तो जसा आहे तसाच राहावा, यामध्ये आता थोडंसं युद्ध चालू आहे, टकराव चालू आहे. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. आता सोफीनं या ठिकाणी ठरवलं की he would pull himself out of the mire. मायर म्हणजे चिखल. आता तो चिखलातून स्वतःला बाहेर काढेल आणि आता तो सुद्धा मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, आणि आता तो सुद्धा एक मानव म्हणून जगेल किंवा मानव म्हणून बनेल, मानव बनेल. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की तो आजपर्यंत मानवाचं जीवनच जगला नाही, तो अत्यंत मिझरेबल लाईफ जगला. इट वॉज नॉट अ लाईफ ऑफ मॅन, असं त्याला वाटत आहे. म्हणून आता तो म्हणतो की मी स्वतःला चिखलातून बाहेर काढेल. चिखल म्हणजे काय, तर त्याचं डिस्परेट फॅक्ट, जे त्याचं फॅक्ट आहे, वास्तव आहे, क्रिमिनल माइंड आहे, तो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे, पण आता तो स्वतःला बदलू पाहत आहे. ही वूड कॉन्कर द इविल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आता तो त्या इविलवर विजय प्राप्त करण्याच्या मूडमध्ये आहे की ज्या इविलने त्याला एन्स्लेव्ह केलेला आहे, गुलाम बनवलेला आहे. देअर वॉज टाईम ही वॉज यंग ॲट, आणि अजूनही वेळ होती, तो अजूनही यंग होता. आता असं काही नव्हतं की तो काही करू शकणार नाही, त्याच्याने काही होणार नाही, अशी सिच्युएशन बिलकुलच नव्हती. ही वॉज यंग अँड ही कुड डू एव्हरीथिंग. तो यंग होता आणि तो काहीही करू शकत होता. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम. आता तो स्वतःच्या ज्या ओल्ड इगर्स आहे, ॲम्बिशन्स आहे, महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना तो परस्यू करू शकत होता विदाऊट फाल्टरिंग, कुठलीही चूक न करता, कुठलंही लुझिंग हिज स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ न लुझिंग करता, न गमावता तो स्वतःला रिसरेक्ट करू शकत होता. म्हणजे पुन्हा नव्यानं जीवन जगण्यासाठी तो नवनिर्मिती करू शकत होता किंवा पुन्हा नव्याने जीवन जगण्यासाठी तो तयार होत होता. दोज सॉलेम्ड बट स्वीट ऑर्गन नोट्स, दोज सॉलेम्ड, त्या ज्या स्वीट ऑर्गन नोट्स होत्या, सॉलेम म्हणजे गंभीर आणि स्वीट गोड, ज्या नोट्स त्याने ऐकल्या, नोट्स म्हणजे धून, म्युझिक, हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम.
त्या संगीतामुळे याच्या मनामध्ये एक रिव्होल्यूशन झालं, एक क्रांती घडली. टुमारो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. आता त्यानं ठरवलं की ही वुड गो टुमारो टू अ डिस्ट्रिक्ट, अ टाउन, टू फाइंड वर्क. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. आणि आता त्याला आठवलं की त्या ठिकाणी एक फर इम्पोर्टर आहे, म्हणजे कातडीचा व्यवसाय करणारा एक व्यक्ती आहे. त्याने त्याला एक प्लेस ॲज ड्रायव्हर म्हणून त्याला ऑफर केली होती की तू माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून ये, असं त्यानं ऑफर केलं होतं. हे त्याला आता आठवलं. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आता त्याच्या मनामध्ये एक स्ट्रॉंग अशी भावना जागृत झाली की मी सुद्धा या जगामध्ये कोणीतरी आहे. आय वुड बी समबडी इन द वर्ल्ड. मी सुद्धा या जगामध्ये कोणीतरी असेल, आहे. ही वूड. आता तो काहीतरी म्हणणारच की त्याचं वाक्य त्याच्या मनामध्ये कंप्लीट होण्यापूर्वीच सोफी फेल्ट अ हँड लेड. सोफीला आता असं वाटलं की कुणीतरी त्याच्या अंगावर हात ठेवलेला आहे, ऑन आर्म, त्याच्या हातावर. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. आणि जसं त्यानं बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी एक इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन, म्हणजे एक पोलिसमॅन त्या ठिकाणी होता, जो निर्विकार चेहरा घेऊन त्या ठिकाणी आला होता. आता तो सोफीला विचारतो, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथं काय करत आहे? आज द ऑफिसर. नथिंग सेड सोफी. सोफी त्याला म्हणाला, नथिंग, मी काहीच करत नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. आणि मग असं सोफीनं जसं म्हटलं की मी काहीच करत नाही, तो पोलिसमॅन त्याला म्हणाला, देन कम अलॉंग, मग माझ्यासोबत ये. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. दुसऱ्या दिवशी पोलिसमॅनने सोफीला मॅजिस्ट्रेट समोर नेलं आणि मॅजिस्ट्रेटने त्याला 3 महिन्याची शिक्षा सुनावली. 3 months on the island. 3 महिन्याची शिक्षा. ज्या आयलंडवर त्याला जायचं होतं त्या आयलंडवर जाण्याची 3 महिन्याची शिक्षा, म्हणजे तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावल्या गेली. आता या ठिकाणी ही एक आयरनी आहे. या स्टोरीचा एंड हा अत्यंत आयरनिकली झाला आहे. म्हणजे सोफीची इच्छा होती की पोलिसांनी यावं आणि त्याला घेऊन जावं, म्हणजे थंडीपासून त्याचा बचाव होईल. परंतु ज्या वेळेला त्यानं ते अँथम ऐकलं, ते म्युझिक ऐकलं आणि मनामध्ये त्याच्या परिणाम झाला, त्याला वाटलं की हे चोरी लबाडीचं जीवन मी कुठपर्यंत जगू? मी सुद्धा एक मानव आहो, मी सुद्धा एक चांगलं जीवन जगलो पाहिजे, या जगात माझंसुद्धा नाव असलं पाहिजे, मी सुद्धा कोणीतरी आहे, ही त्याला भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली. अँड सो ही वॉन्टेड टू लिव्ह अ सॅक्रेड लाईफ, अ डिफरंट टाईप ऑफ लाईफ, अ न्यू लाईफ ही वॉन्टेड टू स्टार्ट. बट अल्टिमेटली दॅट कुडंट बी सो. व्हॉट एव्हर ही हॅड डिसाइडेड अर्लियर, दॅट बिकेम ट्रू. The author has portrayed Sophie and his situations ironically. Here, whatever he was willing, he got, but actually what he wanted in the end, he couldn't get. So this is the end of this lesson, and I hope you might have understood the lesson very well. If you like this lesson and if you like this video, please like, share and put comment in the comment box about this video. And if you haven't subscribed this channel before, subscribe the channel to get notification of all upcoming videos. Thank you very much for watching this video.